नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मुकुंदनगर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पसार झालेले 3 आरोपी हैदराबादमधून 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 7/8/2026 रोजी 4:10 सुमारास फिर्यादी अक्षय कैलासमुळे राहणार शिवालय पार्क, बोल्हेगाव, तालुका अहिल्यानगर आणि धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी असे दर्गा दायरा मुकुंदनगर येथे लाईटचे काम करण्यासाठी गेले असता तेथे आलेल्या मेहराज असलम सय्यद, 2 सिराज असलम सय्यद, 3 मुस्तकीम असलम सय्यद, 4 युनुस शेख आणि इतर 2 ते 3 अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील लाकडी बल्ल्याने आणि लोखंडी पाईपने धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करून इसको मार डालते है असं म्हणून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि याबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 425/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), 189(2), 190, 191(2), 191(3) याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. वर नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याने घटना ठिकाणी तात्काळ माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय श्री दिलीप टिप्परसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग व श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी भेट दिली असून नमूद गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले आणि त्या अनुषंगाने श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहिद शेख, राहुल डोके, रणजित जाधव, प्रशांत राठोड, राहुल द्वारके, रमीज रजा अत्तार, अरुण मोरे, अभिजित अर्कल, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, पोलीस अंमलदार कैलास राठोड अशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकाला रवाना केले. तपास पथक अहिल्यानगर शहर आणि भिंगार कॅम्प परिसरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 8/8/2026 रोजी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी मुस्तकीम खाजमिया सय्यद आलमगीर मदरसा अहिल्यानगर हा त्याच्या साथीदारांसह हैदराबाद तेलंगणा राज्य येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने हैदराबाद तेलंगणा राज्य येथे जाऊन कमिशनर टास्क फोर्स खैराटाबाद झोन हैदराबाद सिटी यांच्या मदतीने हैदराबाद शहरामध्ये आरोपींचा शोध घेऊन मुस्तकीम खाजामिया सय्यद वय वर्ष 20, मेहराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 22, सिराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 21 सर्व राहणार आलमगीर मदरशाजवळ भिंगार अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी लाकडी बल्ली आणि लोखंडी पाईपने धीरज कचरूसिंग राजपूत याला दर्गा दायरा मुकुंदनगर येथे मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने हैदराबाद येथे गेल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीकडे त्यांना हैदराबाद येथे पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांबाबत विचारपूस करून आरोपींनी 4 ख्वाजामिया उर्फ अक्रम याकूब सय्यद वय वर्ष 52 राहणार आलमगीर अहिल्यानगर, 5 वसीम रहीम सय्यद वय वर्ष 47 राहणार वाबळे कॉलनी फकीरवाडा मुकुंदनगर अहिल्यानगर अशांनी त्यांना हैदराबाद येथे पळून जाण्यासाठी मदत केल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील वर नमूद 5 आरोपींना दाखल गुन्ह्याच्या तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहेत. वर नमूद कारवाई माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री दिलीप टिप्परसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.